झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। शीतल तेजवानीकडून 300 कोटींच्या व्यवहाराबाबत पोलिसांची दिशाभूल करण्यात येते, कारण तेजवानीच्या बँक खात्यामध्ये 300 कोटींचे व्यवहार झालेले दिसत नाहीयेत। त्यामुळे तिनं ही रक्कम रोखीनं घेतली का किंवा हा व्यवहार नेमका कसा झाला याबाबत दिशाभूल करण्यात येते। तसंच जमिनीचा कब्जा हक्काचा सारा भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरलेला 11,000 रुपयांचा डीडी कुणाच्या सांगण्यावरून भरला हे तेजवानी हिनं अद्याप सांगितलेले नाहीये। तसंच तिच्या घराच्या झडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगानं कागदपत्र आढळली नाहीयेत। त्यामुळे तेजवानीचे इतर ठिकाणी घर किंवा कार्यालय असण्याची शक्यता वर्तवली जाते। रकमेत झाला की नाही हे पोलीस सांगू शकतील। त्यांनी 2 छापेमारी केली तिच्या 2 घरांवर, शीतल तेजवानीच्या दोन्ही घरांवर। तर आत्ताच्या घटकेला जर हा रोख रकमेचा व्यवहार झाला असेल, इतकंच नाही पुढे आणि काही माहिती येते की याचा पुढेही व्यवहार झाला होता। आता हे सगळं जर खरं असेल तर सरकार करतंय काय आणि लोकांनी आता शासनावर विश्वास ठेवायचा की नाही, का सगळंच आता राजकारणाची घाण, राजकारणाचा चिखल इतका झालाय की कुठेच काही होणार नाही। हताश होऊन लोकांनी लोकशाहीत असंच चित्र बघणं गरजेचं आहे का, असा माझा प्रश्न आहे सरकार।